नवी मुंबईतील युवा, तडफदार आणि समाजहिताची जाणीव असलेले समाजसेवक सुनील कृष्णा सुतार यांनी आपला वाढदिवस यंदाही सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला. जुईनगर येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, चिंचोली तलाव परिसर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोरोना काळात गरजू नागरिकांना मास्क वाटप, अन्नधान्य वितरण आणि विविध मदत कार्यांद्वारे लोकांच्या मदतीला धावून जाणारे सुनील सुतार हे वर्षभर समाजसेवेचं कार्य सातत्यानं करत असतात. त्यामुळेच ते सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष जवळचे मानले जातात. वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, मोफत नेत्र तपासणी, मोफत औषध वाटप तसेच छत्री वाटप करण्यात आले. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. या कार्यक्रमाला भाजपचे नेते संदीप नाईक यांनी प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सुनील सुतार यांच्या सातत्यपूर्ण समाजकार्याचं कौतुक करत त्यांची समाजसेवा अशीच अखंडित सुरू राहो अशी शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठांच्या आशीर्वादातून सुनील सुतार समाजासाठी चांगले कार्य करत असल्याचं गौरवोद्गारही त्यांनी काढले. यावेळी संदीप नाईक यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा करत ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रासाठी 1,00,000 रुपयांचं साहित्य उपलब्ध करून देणार असल्याचं जाहीर केले. त्यांच्या या घोषणेमुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी सुनील सुतार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत गाणी गाऊन त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. संदीप नाईक यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. तसेच आरोग्य शिबिराची पाहणी करून लाभार्थी आणि आयोजकांकडून माहिती घेतली. समाजसेवा, लोकांशी असलेली आत्मीयता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपत वाढदिवस साजरा करण्याच्या सुनील सुतार यांच्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. सर, आज वाढदिवसाच्या शुभेच्छा काय? सुनील सुतार माझे सहकारी, अत्यंत जबाबदारीनं आपलेपणानं या नवी मुंबई परिसरामध्ये समाजसेवा करणारा हा माझा सहकारी, याचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्तानं समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन सुनील सुतारच्या माध्यमातून केलं गेलं आहे. मी सर्वांच्या वतीनं सुनील सुतारला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. या गोष्टीचा मी आनंद व्यक्त करतो की आपल्या वाढदिवसानिमित्तानं सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं ज्येष्ठ नागरिकांकरता आवश्यक असलेल्या कार्यक्रमाचं आयोजन हे त्याच्या माध्यमातून केलं गेलं आहे. सुनील सुतारचे वडील, त्याची आई आणि त्याच्या संपूर्ण परिवाराचा समाजसेवेचा वारसा पुढे घेऊन जात असताना त्याची मुलं देखील त्याच्या समवेत आहेत. त्याच्या परिवारातले घटक, त्याचे आप्तेष्ट मित्र या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्या वाढदिवसानिमित्त समाजामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम सुनील सुतारच्या माध्यमातून केलं गेलं आहे. त्याच्या संपूर्ण निरोगी आयुष्याकरता आणि त्याच्या माध्यमातून चांगली समाजसेवा होण्याकरता देव त्याला शक्ती देव अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. या संपूर्ण देशामध्ये आज एक वेगळं असं सकारात्मक वातावरण आपल्या सगळ्यांना बघायला मिळतंय. देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी पंतप्रधान म्हणून सगळ्यात अधिक कालखंड या देशामध्ये पूर्ण केलेला आहे आणि या कालखंडामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला देश हा प्रगतीपथावर आहे. ज्येष्ठ नागरिक असतील, युवक असतील, महिला असतील, क्षेत्र म्हणायचं झालं तर कुठलं असं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये या कालखंडामध्ये देशाने प्रगती केलेली नाही. आणि अशा समर्पित भावनेनं त्या देशाचं नाव संपूर्ण जगामध्ये वाढवणारे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या ह्या कालखंडाच्या पूर्तीनंतर त्यांच्या निरोगी आयुष्याकरता त्यांना अजून बळ मिळावं म्हणून आज संपूर्ण देशामध्ये आज विविध प्रार्थना स्थळांमध्ये त्यांच्याकरता त्या ठिकाणी प्रार्थना केल्या जातात. त्यांना शक्ती मिळण्याकरता आज
सगळेजण एकत्र आलेले आहेत. मी या देशाच्या पंतप्रधानांना ह्या कालखंड पूर्तीबद्दल नक्कीच सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी शुभेच्छा. सर 1 लाख रुपयाचं साहित्य देखील आपण ज्येष्ठ नागरिकांना देणार आहात, काय सांगा? नाही बघा की ही कर्तव्य भावना आहे की ज्या ज्येष्ठ नागरिकांनी आपापल्या प्रत्येक कार्यामधून आपल्या देशाची सेवा केलेली आहे, राज्याची केलेली आणि आपल्या शहराची केलेली आहे. त्यामुळे त्यांना बळ देण्याकरता किंवा आपला काहीतरी खारीचा वाटा हा त्यांच्या कार्यामध्ये असला पाहिजे. तर त्यामुळे कर्तव्य भाव म्हणून नक्कीच माझं त्या ठिकाणी एक कर्तव्य स्वरूप त्या ठिकाणी जे काही कार्य आहे ते मी आज ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या या संस्थेकरता केलेलं आहे. अजून त्या ठिकाणी अजून या ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याकरता आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू. नवी मुंबई शहर हे ज्येष्ठ नागरिकांकरता सुविधा असलेलं त्या ठिकाणी शहर आहे, परंतु येणाऱ्या परिस्थितीमध्ये अजून गरजा बदलत असतात. शहराची लोकसंख्या वाढते, व्यवस्थेमध्ये देखील वाढ झाली पाहिजे. कालानुरूप ज्या ज्या गोष्टी त्यांना आवश्यक आहेत त्या देण्याचा प्रयत्न आमचा सर्व सहकाऱ्यांचा असेल. आज 10 जून आज माझा वाढदिवस. वाढदिवस हा फक्त जल्लोष किंवा केक कट करून साजरा करणार नसावा, तर समाज उपयोगी किती आपण समाजाला पडू या गोष्टीला महत्त्व देऊन आज या ठिकाणी जुईनगर ज्येष्ठ नागरिक केंद्राला आज आरोग्य शिबिर ठेवून, म्हणजे आज बघितलं गेलं तर या केंद्रामध्ये 2 ते 3 हजार सदस्य या ठिकाणी आहेत. केंद्राचे अध्यक्ष कवडे साहेब, महाडेश्वर साहेब. मी बघत असतो की मी या केंद्राला जवळपास मागल्या 5-6 वर्षापासून व्हिजिट करत आहेत. ते योगा क्लास असो, कॅरमच्या स्पर्धा असो, विविध या ठिकाणी फिटनेसच्या गोष्टी या ठिकाणी होत असतात. तर मला असं वाटलं की अशा ज्येष्ठ नागरिक केंद्रामध्ये आपला वाढदिवस साजरा करून जास्तीत जास्त आपण समाज उपयोगी या ठिकाणी कसे पडू त्या दृष्टिकोनातून आज आपले आदरणीय युवा नेतृत्व माजी आमदार ऐरोली श्री संदीपजी नाईक साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी छत्री वितरण, चष्मा वितरण व आरोग्य शिबिर या ठिकाणी त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं. ज्येष्ठ नागरिकांना, ज्येष्ठ महिलांना त्या ठिकाणी छत्र्याचं वाटप केला, चष्म्यांचा वाटप केला व आदरणीय संदीपजी नाईक साहेबांनी त्यांच्यातर्फे या केंद्राला 1 लाखाची त्या ठिकाणी मदत जाहीर केली, जेणेकरून ते या ठिकाणी केंद्रासाठी विविध प्रकारचे उपयोगी सामग्री घेऊ शकतात. त्याच्यासाठी केंद्राच्यावर माझ्या वतीने हे मला सर्वात मोठा गिफ्ट आज या ठिकाणी आमदार संदीप नाईक साहेब यांनी दिलेला आहे. मी बघत आहे की मागच्या 15 ते 20 वर्षापासून संदीप नाईक साहेबांचं जे काम आहे तलोगलात जाऊन त्या ठिकाणी सर्वांना मदत करणं, मग ते महिला वर्ग असो, ज्येष्ठ नागरिक असो, युवा वर्ग, मग क्रिकेट असो, प्रत्येक क्षेत्रात अष्टपैलू असं नेतृत्व माननीय संदीपजी नाईक साहेब आहेत. वेळात वेळ काढून साहेब या ठिकाणी आज आले, त्यांनी केंद्राला भेट दिली व त्यांच्या हस्ते झालेले हे समाज उपयोगी उपक्रम अतिशय, म्हणजे हा वाढदिवस मला खरोखर सर्वात, म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा वाढदिवस मी या ठिकाणी मानतो. पुन्हा एकदा या ठिकाणी आलेले सर्व ज्येष्ठ नागरिक असो, माझे मित्र सर्व पाटणकर, माझा भाऊ अरुण, माझे मुलं रोनित, शिव, या ठिकाणी आमचे वाहतूकचे अध्यक्ष आंबळे साहेब असतील, सर्वच सलीम, कार्ला शर्माजी, सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार. पुन्हा एकदा मी सांगतो की वाढदिवस हा समाज उपयोगीच असला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून हा केलेला उपक्रम आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. संदीप नाईक यांनी देखील इथे हजेरी लावलेली आहे. काय सांगाल, वाढदिवसाच्या काय शुभेच्छा द्याल? प्रथमतः आपले लाडके आमदार श्री संदीपजी नाईक साहेब इथं उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप मनापासून आभारी आहे. तसेच आमचे वडील श्री स्वर्गीय श्री कृष्णा गणपत सुतार यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे मोठे बंधू श्री सुनील कृष्णा सुतार हे समाजकार्य करत आहेत, त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे. तसेच आज ज्येष्ठ विरंगुळा केंद्रामध्ये नेरूल या ठिकाणी त्यांनी आरोग्य शिबिर ठेवलं आहे, त्याचंही
ज्येष्ठ नागरिकांनी खूप मनापासून इथं उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार. तसंच त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथं बरेच त्यांचे निकटवर्तीय तसेच स्वतः मी अरुण कृष्णा सुतार, त्यांचे मुलं रोहित सुनील सुतार उपस्थित राहून त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच येणारा काळ हा असाच भरभराटचा व समाजकार्याचा जावो हीच माझी इच्छा. देव त्यांना त्यांचं आयुष्यमान वाढवो आणि त्यांच्या या समाजकार्यात त्यांचा प्रगती हो हीच माझी इच्छा.